किती काम करतोय बघा गाईस, किती काम करतोय. गुड. कधीच काम करत नाही, आज कसं काम करतोस? आज तू लेट उठते ना म्हणून मी आज काम करतोय. आज मला भूक लागली आहे ब्रेकफास्ट खायची म्हणून मी काम करतो. डोळे झोपायला लागले. गाईस काल पण याने ब्रेकफास्ट बनवलेला, आज पण हा ब्रेकफास्ट बनवलाय. आणि याला 2 दिवस सुट्टी आहे म्हणून करतोय, नाहीतर रोज मीच करते. ओके. आणि ब्रेकफास्ट का असा इतका इतका बकवास होता का याने याला तेहलका नाव दिलं, तेहलका अंडा, तेहलका ऑमलेट. तेहलका ऑमलेट नाव दिलं आणि इतका बकवास लागा होता. आता हा परत तोच ऑमलेट बनवते. मी तर बोलली मला नको तो. आज आम्ही जाणार आहोत आयकियाला. आता तुम्ही बघा मी कसा बनवतो ब्रेड ऑमलेट. आम्ही आत्ता सुटलेलो आहोत. हा पण माझ्यासोबत आत्ता सुटलाय. खोटा नको बोलूस का मी लेट उठलोय. तेहलका ऑमलेट बघूयाच तेहलका ऑमलेट कसा लागतोय. लागेल बडे. हे काय करतोस? अंडे पडतो. ऑलरेडी एक अंडा फुटलेला आहे. फुटलेला आहे? कुठं फुटलेला आहे? त्याच्या आतमध्ये पिशवीच्या. तुला कसं माहिती? मी काल असा तुम्ही रॉंग प्लेसवर ठेवलेला असतं, मी असं हँड लावून बघितलं फुटलेला होता. रॉंग प्लेसवर नाही, तुझ्याकडून फुटला असेल सांग खोटे. रॉंग प्लेसवर ठेवलेला. तू सर्व माझ्यावरच टाकत असतं हर टाइम. मग मी आणले तेव्हा नव्हता फुटलेला अंडे. तेहलका ऑमलेट. तेहलका ऑमलेट इन द मेकिंग गाइस. तेहलका ऑमलेट. तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, बोल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाइस. मास्टर शेफ तेहलका ऑमलेटचे मास्टर शेफ आलेले आहेत घरी बनवायला. तेहलका ऑमलेट बनाऊंगा. छोटू वहां से नमक दे जरा. आणि हे बघा, हे काल पण असं काहीतरी केलेलं आहे. आज नाही केलं, ते कालच आहे. आणि इतका बकवास लागा होता ना. मग आज काय बनवणार तू? तेहलका. व्हॉट इज दिस? तेहलका ऑमलेट. कुठे शिकलास? यूट्यूबवर. कधी बघितलीस रेसिपी? हे काय असं वरून वरून काढतो तेहलका ऑमलेट. काय पण करतोय? बाजूला लवकर. छोटा पॅन कुठे? बाजूला हो. तू कशाला आली बाजूला हो? माझी रेसिपी आहे ना. बाजूला लवकर 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 बाजूला. बघितलं कसा इतका एक्साइटेड नवरा मी बघितला नाही आजपर्यंत. जो ब्रेकफास्ट बनवायला इतका एक्साइटेड असेल. मोठा ऑमलेट. किती मोठा ऑमलेट केलास रे? हे काय चालू आहे तुला? गाईज ऍक्च्युली पलटत नाहीये. काय माहिती काय झालंय. नजर लागली कोणाची तरी. माझ्या रेसिपीला नजर लागली. काल पण तुझ्या रेसिपीला नजर लागलेली जेव्हा मी इथे नव्हते. तुला पण बोललाय. काहीतरी चुकीचं झालं यार, काहीतरी समजत नाही. ऍक्च्युअली त्या व्हिडिओ मध्ये मी बघितलं तर तवा नाही एवढा मोठा होता, त्याच्यामुळे त्याला जमलं असेल ते ना. रोज रोज प्रॅक्टिस लागतं. वन्स इन अ ब्ल्यू मून कुक करायला येशील तर नाही होणार तुझ्याशी. अरे काल केलं आज केलं, झाली ना प्रॅक्टिस. नाही झाली. तर गाईज आम्ही जाणार आहोत आज आयकियाला आणि आम्ही अख्खा वेळ शूट करणार आहोत. आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या लाईफ मध्ये संडे कसा असतो. येस गाईज, दिस इज फॉर मी. येस. पण मला असं वाला ब्रेड एंड वाला ब्रेड नाही आवडत म्हणून मी खाणार आहे, तुला नाही देणार मी बाबा. फायनली गाईज बघू शकता तुम्ही, तेहलका ऑमलेट रेडी झालाय. किती सुंदर दिसतोय, किती टेम्पटिंग किती छान दिसतोय, किती टेस्टी असेल विचार कर संजीवनी. चला मी टेस्ट करून बघते कसं तुला लागतोय. चांगला त्याचा हवा लागतो. गाईज या टाइमला भारी बनवलेला आहे ऋतिकने. चांगला बनवला ऋतिक, चांगला, एक नंबर. मी शेपच भारी आहे. तर गाईज जस्ट आंघोळ केले आणि हा इथे स्किन केअर करते. तू माझा
माझा सिरम यूज करतोस? अरे हा, मी त्या दिवशी बघितला तुला लावताना, तेव्हापासून मी पण लावतो. कोणाला विचारून घेतलास तुम्ही? मला कशाला विचारलं पाहिजे कुणाला? जो तेरा आहे वो तुम्हा- मेरा आहे. नाईस. धड मी यांना पण दाखवते. गाईज, रिसेंटली मी आता डॉक्टर रेशलचा कोरियन ग्लास स्किन एसेन्स हा यूज करते आणि मला हा खूप जास्त आवडायला लागलाय. तर मी तुम्हाला ना यूज करून दाखवते आणि हा मी रोज मॉर्निंगला सुद्धा यूज करते. याच्याने स्किन ना खूप हायड्रेटेड दिसते. 2-3 ड्रॉप्स घेते आणि स्किनवर जस्ट प्रेस करते आणि खूप ग्लासी स्किन असा इफेक्ट येतो. बघा, तुम्ही बघू शकता. आता बघ, माझे पण आलंय. म्हणून मी चालू केलं लावायला. याचा टेक्स्चर खूप लाईट वेट आहे आणि स्किन बघा तुम्ही अशी ग्लो आणि बिलकुल ऑइली नाही वाटत आहे. एकदम असं ग्लोई टाईप फिनिश येते स्किनवर. हे बघा किती ग्लोई वाटते स्किन. तुझी दाखव. हायड्रेटेड स्किन झाली आहे. आणि बिलकुल ऑइली नाही वाटत आहे. एकदम मस्त स्किन वाटते याच्याने. आणि आता रोज स्किन केअरमध्ये मी ॲड केलं आणि याची बॉटल बघा किती क्यूट आहे. छोटीशी क्यूटसी बॉटल, जस्ट लाईक यू. तर गाईज, तुम्हाला जर हा फेस सिरम पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकणार आहे, चेक करायला विसरू नका. तर गाईज, आता आम्ही IKEAला जाणार आहोत. संध्याकाळी जाऊ. आता आम्ही जेवू, त्याच्यानंतर जाणार आहोत संध्याकाळी. मस्त आराम वगैरे करून जाऊ, कारण आज संडे आहे. संडेला आराम झालाच पाहिजे म्हणून. येस. बाय बाय. रेसिपी वाटते मी, रेसिपी. या 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 या. असं कोण बोलवतं का या 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 करून? ती कोंबडी आहे का? या 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 या. अरे लवकर ये ना. तर गाईज, आम्ही लास्ट टाइम आलेलो जेव्हा मॉन्सून सीझन चालू होता आणि तो आमचा फर्स्ट टाइम होता. आता आम्ही परत आलो. IKEA मध्ये मी घरातलेच कपडे घालून आले, जे मी मोस्टली घरात यूज करते, कारण मला खूप जास्त कंटाळा आलेला कपडे चेंज करून मेकअप वगैरे करायचा. कारण मी फक्त लिपस्टिक लावून आले. नाईस. यानी न्यू शर्ट घातलाय. काय पण नका. हा तुझा न्यू शर्ट आहे ना. नाईस. खोट्या. बुक्कड लोक खायला आलीत पहिले, सर्व सोडून पहिले खायला. ठीक आहे. शॉपिंग वगैरे गेली, तेल लावत. चॉकोबार. हे बघा क्रंची चॉकोबार. बुक्कड एक नंबर. बुक्कड झाली ते. तर गाईज, आता आपण जेवायला घेतलाय. त्याच्यामध्ये हाफ राईस, चिकन ब्रेस्ट आणि ऑनियन रिंग्स अँड कोकोनट. व्हॉट इज इट? टुडूम टुडूम. वरती घेऊन झोपणार का सगळं? काय माहिती. तर गाय जिकडे खूप सुंदर असा वॉशरूम आहे. और यहाँ पर मेरी पॉटी. ये सोफा कितीला आहे? 78,000चा. गाईज, तर आम्ही गेलेलो आमच्यासाठी बेड बघायला, पण एवढे कॉस्टली आहेत. आमच्यासाठी तर कॉस्टली आहेत, तर आम्ही काहीच नाही घेता रिटर्न आलोय. तिथे तर एक 3 सीटर सोफा होता, तो 1 लाख रुपीज होता आणि एकदम 2 सीटर सोफा. एक चांगला पण नव्हता त्याच्यात. 1 लाख रुपयाचा. एवढा महाग. नो मुन्ना नो. वी आर नॉट टेकिंग इट होम. वी आर गोइंग होम एम्प्टी हँडेडली. बाय बाय. What are you doing? तर मित्रांनो, आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि घरी पोहोचून हा बनवत आहे मॉजिटो. इट्स मोजिटो टाइम.
आम्ही मस्तपैकी जेवलो ऐकण्यामध्ये आणि आता मोजिटो पितोय. हा होता आजचा आमचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.